काकांच्या दरबारामध्ये गेल्या 12 वर्षापासून हा उत्सव आपण साजरा करत आहोत। हा काकांचा दरबार आहे। हा दरबार मी खरं सांगू का, वारकरी संप्रदायामध्ये सर्वश्रेष्ठ दरबार जर कोणाचा असेल तर तो काकांचा आहे। लक्षात काकांना सर्वश्रेष्ठ म्हणण्याचं कारण मी असं म्हणेल की ज्ञानदेव वैष्णव मोठा असं म्हटलं जातं। ज्ञानदेव वैष्णव मोठा, सगळ्यात मोठे जर वैष्णव कोण असतील तर ज्ञानोबाराय आहेत। आणि ज्ञानोबारायांची परीक्षा घेण्याचा ज्यांचा अधिकार आहे ते काका आहेत। बरोबर आहे। ज्या वेळेला नामदेव महाराज आळंदीला गेले, आळंदीला गेल्यानंतर नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी निवृत्तीनाथ आले, ज्ञानोबाराय आले, सोपान काका आले। त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ताबाई तू घेणं बाबाचं दर्शन, बाबा फार मोठे बाबा आहेत, पंढरपूरचे बाबा आहेत, हे दर्शन घेणं। मुक्ताबाई काय म्हणते, या मूर्खाचं मी दर्शन घेणार नाही। बापरे, ज्ञानोबारायाने ज्याचं दर्शन घेतलं त्याचं मी दर्शन घेणार नाही म्हणे। मुक्ताबाई जाईना दर्शना, आधी अभिमाना दूर करा। अभिमान घेऊन आला, ताट उभा राहिलात आमच्या पुढे, नाही घेणार मी दर्शन। फार मोठी कथा आहे। आणि त्यावेळेला या ठिकाणी हे मडकं भाजण्यासाठी ज्या वेळेला ज्ञानोबारायांकडे पाठवलं होतं, त्यावेळेला मुक्ताबाईने काकांना सांगितलं, काका मडकं कच्चं आहे का पक्का आहे हे पाहण्याचा अधिकार तुमचा आहे। आज एक नाही तपासायचे, हे सगळे मडके तपासायचे। बघा, निवृत्तीनाथांपासून जी सुरुवात केली, नामदेव महाराजांची पाळी ज्या वेळेला आली, मडके कसे तपासत असतात, असे थापटीनं तपासतात ना, ते थापटनं हातात घेतलं। नामदेव महाराजांची पाळी ज्या वेळेला आली त्यावेळेला मागे पुढे पाहे पडतो तातडी, आणि आला उठा उठी पंढरीशी। लहानशी मुक्ताबाई जैशी सन काढी, हा फार मोठा इतिहास आहे। अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडाने डोई फोडली माझी। त्या म्हाताऱ्याला सांगितलं म्हणे, बरं झालं पडून आलो, नाही तर जीव घेतला असता माझा। ही संत मंडळी कपटी तुझी, असं त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात। सज्जनानो, काकांचा हा दरबार आहे, लक्षात ठेवा। काकांचा दरबार हा वारकरी संप्रदायातला सर्वश्रेष्ठ दरबार आहे। ज्ञानोबारायांची परीक्षा घेण्याचा अधिकार या महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये जर कोणाचा असेल तर तो फक्त काकांचा आहे। लक्षात ठेवा, फक्त काकांचा। काकांचे आपण सेवक आहात, भाग्यवान आहात महाराज। काकाची सेवा केल्यानंतर तुम्हाला कोणाची सेवा करायची गरज पडणार नाही। काकाची सेवाच हे सगळ्या संतांची सेवा आहे, आणि काकाची सेवाच हे देवाची सेवा आहे। अरे देव ज्या ठिकाणी सेवा करण्यासाठी येतो, महाराज यांची सेवा करा, त्यांची केल्या